कशा तुम्ही सगळे तुमच्या माझ्या नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला पोळ्याचे बैल कसे बनवत असते ते तुम्हाला दाखवू। हे पहा, माझ्या मोठे बाबाने बनवले आहे। हे पहा किती सुंदर बैल आहे। मग तुम्हाला याचा पूर्ण इंट्रो देतो। तर मित्रांनो, हे बैल कशाने बनते ते आता तुम्हाला दाखवू। हे पहा, हे साचा आहे याचा। हे पहा, हे रबरचा आहे। आम्ही हे काढून दाखवू नाही शकत, तुम्हाला दाखवलं असता पण खूप भारी आहे म्हणून। हे पहा, हे रबरचा अंदरचा त्याला शेप द्यायला आहे आणि हे त्याला जोडून ठेवायला आहे। आणि हे व्हाईट सिमेंट आहे। हा व्हाईट सिमेंटचा बोटा आणि याच्यात माझे मोठे बाबा मिक्स करते आणि सारे सामान असे पाहिजे त्याच्याशिवाय बनतच नाही बैल। चला आता आपण ह्या बैलाला कलर करू। तू कर इशू कलर ते नको घेऊ। मित्रांनो, हे गायचे शिंग काढत असते। तर मित्रांनो, ह्या जो बैल आहे याला कलर करायला खूप हार्ड जाते। काय सांगू मी तुम्हाला। हे बघा, ड्रॉइंग मध्ये कसं ते काय आपण बसून करू शकतो। बसून म्हणजे कम्फर्टेबल ना आपण करू शकतो। याच्या बैला उचला लागते, भारी आहे आणि एकदम बराबर करावं लागते, नाही तर चुकते। ड्रॉइंग मध्ये कसं त्याने काय म्हणजे आपण चुकी पण केली तर आपण दुसरं करू शकतो, पण आपली जर याच्यात चुकी केली तर पुरे मेहनत वाया जाते जेवढा बैल बनवलाय। तर हे पहा किती मस्त बनवला, कलर केला। तुला दाखव, तू बोल। हे पहा, हे मी केला। दुसऱ्या शेंगाला कलर करू ना। तर मित्रांनो, हे बैल आम्ही कसे बनवले ते कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राइब करा। तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे पहा, हे शिंगाला लागते आणि हे जे पट्टी आहे काय म्हणते ना, काय म्हणते पप्पा, हे बसाचं नाही रे, काय म्हणते, डेकोरेशन पट्टी। ते अशी बैलाला लावते माझे मोठे बाबा आणि खूप मेहनत जाते याच्यात। आम्ही एवढी मेहनत केली आहे ते त्याच्यासाठी लाईक आणि सबस्क्राइब तरी कराच। बस इशू बस झाला। तर मित्रांनो, तुम्हाला माझा बैल चांगला वाटला की इशूचा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। नमस्ते।